अकोल्याच्या अकोटमध्ये उमेदवाराच्या पतीवर हल्ला करण्यात आलेला आहे। निवडणूक वातावरणामध्ये त्यामुळे आता खळबळ माजली आहे। उज्ज्वला राजेश तेलगोटे यांचे पती राजेश तेलगोटे हे कालवाडी रोडवर मॉर्निंग वॉकला जात असताना नारायण फार्म समोर अज्ञात 4 इसमांनी लोखंडी पाईपनं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। हल्ला होताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, मात्र मदतीला कुणीही पुढे आलेलं नाही आणि ते गंभीर जखमी झाले। या दरम्यान काही नागरिकांनी तात्काळ त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। अकोल्याच्या अकोटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। उमेदवाराच्या पतीवर थेट हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये ते जखमी झाले। त्यामुळे निवडणुकीच्या या वातावरणात मोठी खळबळ माजली। उज्ज्वला राजेश तेलगोटे यांचे पती राजेश तेलगोटे हे कालवाडी रोडवर मॉर्निंग वॉक करत असतानाच काही जणांनी त्यांच्यावर हा हल्ला केला आहे। आणि माझी पत्नी उज्ज्वला राजेश तेलगोटे हे प्रभाग क्रमांक 15 मध्ये MIM या पक्षावर निवडणूक लढत आहे। आणि मी सकाळी रनिंगला जात असताना कालवाडी रोड इथं जात असताना 4-5 लोकांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे। आणि हा हल्ला पोलीस स्टेशन यांनी याची चौकशी करावी आणि या मारेकरांना त्वरित पकडण्याचा प्रयत्न करावा। मारेकऱ्यांना तुम्ही अज्ञात आहेत की कोणी ओळख आणि कोणी संशय असा आहे का? आणि यांनी जे 4-5 लोक जे होते चेहऱ्याला बांधलेलं होतं। ते कशा प्रकारे आले ते सविस्तर सांगा। हां, मी ज्या साईडनं चाललो ते उजव्या साईडनं येत होते 4-5 लोक, मागून येऊन माझ्यावर हल्ला केला।